आणि अजित पवारांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। शीतल तेजवानी आणि दिग्विजय सिंग यांची वकील तृप्ती ठाकूर हिनेच अनेक पुरावे अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांना पाठवलेत, ज्यामध्ये जमीन व्यवहार संदर्भातील काही कागदपत्र आणि त्या संबंधित झालेली व्हॉट्सअप चॅटिंग समोर आलेली आहे। 2021 मध्ये सही झालेली पॉवर ऑफ अटर्नी समोर आली आहे, त्यात पार्थ पवारांची सही आहे आणि फोटो सुद्धा आहे। या अधिकाऱ्यांशी वकील तृप्ती ठाकूर यांनी केलेली व्यवहार संदर्भातली चॅटिंग आता समोर आली आहे। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। ऋतिक, अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आलेत आणि महत्त्वाचं म्हणजे तृप्ती ठाकूर, वकील तृप्ती ठाकूर यांनीच थेट अंजली दमानिया यांना हे सगळं दिलेलं आहे। नेमकं अजून कुठले मुद्दे जे प्रकर्षानं प्रेक्षकांसमोर आणणं गरजेचं आहे? नक्कीच आपण बघतोय की ह्या प्रकरणी काहीशी कारवाई जी आहे ती संबंधितांवर होताना पाहायला मिळत नाहीये। या प्रकरणाचे खरे सूत्रधार पार्थ पवार असल्याचा आरोप जो आहे तो वारंवार अंजली दमानिया असतील, विजय कुंभार असतील, तसेच आपण प्रथमदर्शनी जेव्हा हा व्यवहार पाहतो तेव्हा असं वाटतं की पार्थ पवार हे आहेत। मात्र गुन्हे दाखल होताना दिग्विजय सिंह असेल किंवा शीतल तेजवानी असेल यांना अटक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी अंजली दमानिया असतील, विजय कुंभार असतील किंवा विरोधक देखील कुठेतरी या प्रकरणी मागणी करताना पाहायला मिळतं। अनेक पुरावे जे आहेत ते समोर आणल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यातच आज अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी पत्रकार परिषद घेतली, ती अतिशय स्फोटक म्हणावी लागेल, कारण की त्यांनी काही कागदपत्र जे आहेत ते या ठिकाणी समोर आणलेले आहेत आणि त्याच मध्ये असं दिसून येतंय की जे तृप्ती ठाकूर आहेत त्यांनीच हे डॉक्युमेंट दिल्याचं पत्रकार परिषदेमध्ये या दोघांनी सांगितलेलं आहे। ते डॉक्युमेंट साधेसुधे नसून तर अजित पवार यांचे जे पीए आहेत, 3 पीए यांच्यासोबत या व्यवहारासंदर्भातली जी चॅटिंग आहे ती समोर आलेली आहे। तसेच 2021 सालीच या प्रकरणाची पॉवर ऑफ अटॉर्नी जी आहे जमिनीची ती शीतल तेजवानीने अजित पवारांच्या नावे केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचे डॉक्युमेंट्स देखील यांनी समोर आणलेले आहेत आणि त्यामध्ये पार्थ पवारांच्या सह्या पाहायला मिळत आहे। तसेच पार्थ पवारांचा फोटो देखील या डॉक्युमेंट्स मध्ये पाहायला मिळतोय। एकंदरीत आता हे जे आरोप आहेत ते अतिशय गंभीर आहेत आणि यानंतर जर पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही उद्या थेट पुण्याला येतोय आणि पुण्याला सर्व कागदोपत्री निशी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी मागणी करणार आहे, मागणीचा इशारा देणार आहे। आणि जर हा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही थेट कोर्टात जाणार असल्याचा जो इशारा आहे तो अंजली दमानिया यांनी दिलेला आहे। एकंदरीतच ऋतिक, अंजली दमानिया आता या प्रकरणावर आक्रमक झाल्यात, कारण त्यांच्याकडे ठोस पुरावे सापडलेत असं आपण म्हणू शकतो आणि म्हणून पार्थ पवार याच्यावरती काय प्रतिक्रिया देतात, अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद, सविस्तर अपडेट आपण दिलीत। अशाच काही महत्त्वाच्या अपडेट्स अजूनही जाणून घ्यायच्यात।